महादेवी हत्तीने संदर्भात आता पेटाकडून आता प्रतिक्रिया समोर येते। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री आपल्यासोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, माझ्याबरोबर आत्ता पेटाचे ज्या सहकारी आहेत त्या जोडल्या गेलेल्या आहेत. राधिका सूर्यवंशी असं त्यांचं नाव आहे. नमस्कार आमच्याशी मॅडम, आमच्या चॅनलवर आल्याबद्दल. पण सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो हा आहे की नेमकं कुठून हे सगळं सुरू झालं, कधीपासून हा सुरू झालं? सो महादेवीच्या केसबद्दल आम्ही सर्वात पहिल्यांदा जेव्हा ऐकलं तेव्हा असं झालं होतं की तिकडचे जे हेड प्रीस्ट किंवा जे स्वामीजी होते त्यांची हत्या झाली होती. तो इन्सिडेंट झाला होता आणि त्याच्यात कळून येतं की सायकोलॉजिकली डिस्ट्रेस्ड आहे. तेव्हापासून आम्ही ह्या केसवरती काम करतो आहे, बरीच वर्ष झाली. त्यानंतर बऱ्याच रिपोर्ट्समध्ये असंही आहे की बऱ्याचदा तिला रेंट आऊट करायला सुरुवात केली होती, भाड्याने द्यायला सुरुवात केली होती, मिरवणुकीमध्ये वगैरे. 13 वेळा कमीत कमी स्टेट बॉर्डर्स क्रॉस करून, विच इज इलिगल, नेलं होतं. आणि तेलंगणा फॉरेस्ट डिपार्टमेंटने ह्याची नोंदही घेतली होती, महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवलं होतं आणि तरीसुद्धा मठातच कस्टडी होती. सो ही लढाई आम्ही खूप वेळापासून वी बीन फायटिंग. आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टची जी हाय पॉवर कमिटी आहे त्यांनी तिचं हेल्थ इव्हॅल्युएशन केलं, ज्याच्यामध्ये तिला संधिवात, फूट रॉट किंवा सायकोलॉजिकल डिस्ट्रेस ह्या सगळ्या गोष्टी निघाल्या. आणि असं असताना 2-3दा हे प्रोसिजर रिपीट झालं आणि मग शेवटी सुप्रीम कोर्टच्या हाय पॉवर कमिटीने रिहॅबिलिटेशनचा निर्णय दिला, जो परत हायकोर्टने कायम ठेवला आणि पुढे सुप्रीम कोर्टनेही कायम ठेवला. सो असं असताना अगेन विथ रिगार्ड्स टू वंतारा, सुप्रीम कोर्टच्या हायपॉवर कमिटीने जो रिहॅबिलिटेशनचा निर्णय दिला त्यात वंतारा होता. पीटा हा डिसिजन नाही घेऊ शकत. मी येते त्याच्यावर. ॲक्च्युली तिकडच्या लोकांचं आत्ता असं म्हणणं आहे की वनताराच का, आणि वनतारालाच नेमकं एवढी महत्त्व का देण्यात आलं आहे? तिचं जर ट्रीटमेंट करायची होती तर इथे देखील करता आली असती, अशा पद्धतीची मागणी तिकडची लोकं करतायत. कसं बघता याकडे ॲज अ पेटा म्हणून? प्रश्न साहजिक आहे, पण एक गोष्ट, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की जेव्हा हाय पॉवर कमिटीने निर्णय दिला तेव्हा हा त्यांचा निर्णय असतो. कुठल्याही, म्हणजे जर हत्ती रेस्क्यू झाला आहे, त्याचं इव्हॅल्युएशन झालं आहे, तर हा सुप्रीम कोर्टच्या हाय पॉवर कमिटीचा निर्णय असतो की कुठल्या रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये किंवा कुठल्या सँक्च्युरीमध्ये हत्तीला पाठवायचं आहे. आता हा निर्णय त्यांनी का घेतला हे मी कन्फर्म नाही सांगू शकत, बट ॲज पर आर, म्हणजे मी एवढंच सांगू शकते की वंताराकडे ते फॅसिलिटीज आहेत. तिला जो संधिवात आहे किंवा जो फूट रॉट आहे किंवा नखं वाढली आहेत, ह्या सगळ्या गोष्टींवरती उपचार करायला जी टेक्नॉलॉजी आहे, नवीन टेक्नॉलॉजी आहे, वर्ल्ड क्लास वेटनेरियन्स आहेत, हायड्रोथेरपी सारखे जे उपचार आहेत ते त्यांच्याकडे असल्याकारणाने कदाचित म्हणून सुप्रीम कोर्टच्या हाय पॉवर कमिटीने हा निर्णय घेतला असावा. पण पेटा खूप आधी लढत होती, वनतारा हे खूप नंतर आलेले रिहॅबिलिटेशन सेंटर आहे. मग ह्या सगळ्यामध्ये नेमका रोल काय होता पेटाचा? पेटाने ॲक्सेप्ट केलं होतं का ते? सो पीटा खूप, लाईक आय सेड, खूप आधीपासून आम्ही ह्या केसवरती काम करतो आहे. आणि मग नंतर सुप्रीम कोर्ट च्या हाय पॉवर कमिटीने जो निर्णय दिला, जर त्यांनी कुठली दुसरी सँक्च्युरी सजेस्ट केली असती तर वी वूड हॅव टू एक्सेप्ट दॅट. आम्ही ती एक्सेप्ट केली असती. ते आमच्या हातात नसतं की एलिफंट कुठल्या सँक्च्युरीत जाणार. आमचा रोल काय होता की ही एक केस आली आहे, ह्याच्यामध्ये एलिफंट म्हणजे हत्तीला हे आहे, असे उपचार गरजेचे आहेत किंवा सायकोलॉजिकल डिस्ट्रेस आहे, तर हिला इथून रेस्क्यू करावं. काही वर्षांपूर्वी असा एक अर्ज पण होता की तिला मठातून काढून झूमध्ये शिफ्ट करावं. तर आमचं एवढंच अपील होतं की झूमध्ये नको शिफ्ट व्हायला, कारण पुन्हा तिकडे तेच होणार, ती बंदीच राहणार. त्यापेक्षा वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये शिफ्ट होऊ दे. कुठल्या वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये शिफ्ट होऊ दे ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं नसतं. आता बघितलं तर संपूर्ण कोल्हापुरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते, विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री देखील असं म्हणत आहेत की आम्ही यावर काहीतरी तोडगा काढू, आणखीन सर्वोच्च न्यायालयात पुन्हा एकदा जाऊ. सगळ्या पद्धतीने आता पुन्हा तिला परत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. या सगळ्यामध्ये पेटाचा रोल काय असणार आहे पुढच्या येणाऱ्या भविष्यात? सो ज्या सगळ्यांना तिच्याबद्दल प्रेम वाटतं किंवा काळजी वाटते त्यांच्याबद्दल आम्हालाही खूप आदर आहे, कारण शेवटी आम्हालाही तेच हवं आहे की तिचं भलं व्हावं. तिला जो उपचार, तिच्यासाठी जो उपचार गरजेचा आहे तो तिला मिळावा.
त्यामुळे जर असं घडलं जसं तुम्ही म्हणताय की लोकली त्यांना एक सँक्च्युरी उभी करता आली आणि तिला ते सगळे जे ट्रीटमेंट्स तिला गरजेचे आहेत, जसं हायड्रोथेरपी झाली, आर्थरायटिससाठी किंवा संधिवातासाठी हायड्रोथेरपी खूप इफेक्टिव्ह असते. जर ते सगळं इथे करता आलं तर वाय नॉट. आमची प्रायोरिटी किंवा आमची एवढीच मागणी आहे की तिच्या वेलफेअरसाठी जे काय गरजेचं आहे, जर ते आपल्याला करता आलं, ते कुठेही करता आलं, दुसऱ्या कुठल्या सँक्च्युरीला करता आलं तरी दॅट इज गुड. आत्ता सध्या असं देखील वंताराकडनं सांगण्यात येतं आहे की आम्ही तिथेच बाजूला सेंच्युरी उभी करू. जर लोकांनी तिला परत आणण्यासाठी प्रयत्न केला तर तेवढी मोठी सेंच्युरी तिकडे उभी करता येणं शक्य आहे पेटाच्या दृष्टिकोनातून? कशा पद्धतीने? कारण जागा मुळात आपल्याकडे कमी आहेत आणि अशा प्राण्यांना जागा भरपूर लागते. सो ते पेटाच्या दृष्टिकोनातून योग्य आहे असं वाटतं का? आय थिंक सध्या त्यांनी जे काय प्लॅन्स मांडले आहेत ह्या सँक्च्युरीसाठी ते नक्कीच सुप्रीम कोर्टात जेव्हा ही केस जाईल तेव्हा पूर्ण प्लॅन्स सांगतील किंवा जे काय आता सध्या सर्वच आयडिएशन स्टेजला आहे, म्हणजे सगळेच ठरवत आहेत. सो जेव्हा ह्याच्याबद्दल अजून क्लॅरिटी येईल की कसं हे पॉसिबल आहे, कारण तुम्ही जसं म्हणालात ते एकदम बरोबर आहे. हत्ती हा असा एक प्राणी आहे जो दिवसेंदिवस खूप चालतो. म्हणजे मी आता मध्ये जेव्हा बोलले की नखं वाढली आहेत, आपल्याला वाटतं किती छोटीशी गोष्ट आहे, पण हत्ती एवढा चालतो की नखं त्यांची आपोआप मेंटेन राहतात. नखं वाढली आहेत ह्याचा अर्थ काय की तिच्या पायावर प्रेशर आलं आहे उभं राहून एकाच जागी. सो ह्या सगळ्या गोष्टींची ह्या सगळ्या गोष्टींचं ह्यांना कन्सिडर करून जर अशी एक सँक्च्युरी तिच्यासाठी बनवता आली जी तिच्यासाठी अप्रोप्रिएट आहे, तिचा उपचार करू शकेल, तर मग ऑफकोर्स. आणखीन दुसरा प्रश्न, सध्या मुंबईमध्ये आहोत आपण. मुंबईचा कबूतरखाना 51 कबूतरखाने आहेत जे खूप जुने आहेत आणि आता त्याच्यावर बंदी घालण्याचा सुरुवातीला अधिवेशनामध्ये देखील प्रस्ताव आला. हायकोर्टने देखील तसे आदेश दिले. त्यानंतर काल बघितलं तर ते महापालिकेने बंद केलेला कबूतरखाना पुन्हा एकदा लोकांनी सुरू केला. पक्ष्यांच्या प्रेमाखातर असेल. मात्र हे सगळं कितपत योग्य वाटतं? कबुतरांना अशा पद्धतीने खाणं घालणं तुमच्या दृष्टीने योग्य आहे? कसं आहे माहिती आहे, इथे वर्षोनवर्ष आपण कबुतरांना खायला घालतो आहे, जैन कम्युनिटी मेजरली. त्यामुळे त्यांच्यासाठी ही खूप एक रिलिजियस किंवा स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटी आहे आणि त्या सगळ्या गोष्टींचा ओव्हरऑल आम्हाला खूप आदर आहे अगेन. कारण ॲट दी एंड ऑफ द डे इट इज म्हणजे प्राण्यांच्या किंवा पक्ष्यांच्या वेलफेअरमध्ये आहे. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जे काही नेगेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत ते सॉर्ट केले जाऊ शकतात आणि कम्प्लिटली फीडिंग बॅन करणं हे पक्ष्यांसाठी सुद्धा बरोबर नाही आहे. कारण जनरेशन्स म्हणजे कित्येक जनरेशन्स, आता एवढे जुने हे कबूतरखाने आहे, कित्येक जनरेशन्स आपण तिथेच त्या कबुतरांना दाणे घालतो आहे. असं असताना तर त्या कबुतरांचं काय होणार? कारण त्यांनी म्हणजे त्यांच्यासाठी रोजचं जेवण तेच होतं. सो कुठेतरी मुंबईतल्या कबुतरांची संख्या वाढतीये या सगळ्यामुळे. आरोग्याला देखील त्रास होतोच आहे. मात्र ह्या सगळ्यामध्ये एक गोष्ट आहे की खरं तर पक्षी असतील किंवा प्राणी असतील स्वतःचं जेवण स्वतः शोधू शकतात असं म्हटलं जातं की आलेला प्रत्येक जीव स्वतः सक्षम असतो त्यासाठी. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता? कारण हे असं फिडिंग देणं, याआधी देखील अनेक जण समुद्र पक्ष्यांना देखील खायला घालतात, त्यावेळी देखील पेटाने आवाज उठवलेला आम्ही बघितलेला आहे. या सगळ्याला तुम्ही कसं बघता? कसं आहे, जसं मी बोलले की एवढ्या वर्षांपासून आपण ज्या कबुतरांना खायला घालतोय त्यांचं नक्कीच नुकसान होईल. आणि जसं तुम्ही म्हणताय की रोग होतात किंवा काय, तर देर आर बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. जसं की छोटे फीडिंग एरियाज डेझिग्नेट करणं. जर मोठे बंद करणार असो तर छोटे फीडिंग एरियाज डेझिग्नेट करणं, वेळ कळवणं की ओके ह्याच वेळेस फक्त फीडिंग होऊ शकतं आणि मग त्याच्यानंतर त्याचं क्लिनिंग होणं. असे भरपूर काही मिड वे ऑप्शन्स आपण शोधू शकतो, ज्याने की काय होईल की कबुतरांचंही नुकसान नाही होणार, जैन कम्युनिटीसाठी किंवा ज्यांच्या सगळ्यांसाठी जी ही स्पिरिच्युअल किंवा रिलिजियस गोष्ट आहे, ॲक्टिव्हिटी आहे, त्यांचे पण त्यांचा पण मान राखला जाईल. आणि ओव्हरऑलच आय थिंक मुंबईकरांसाठी सुद्धा जो काय त्रास किंवा जे काय वाटतंय सगळ्यांना त्याचा पण मान राखला जाईल. सो आय थिंक बऱ्याच गोष्टी कन्सिडर केल्या जाऊ शकतात. सडन बॅन जो हा केला आहे तो नुकसानदायी आहे.
नक्कीच. पण आणखीन एक शेवटचा प्रश्न ह्याच्यामध्ये, की जो लोकांकडनंही सातत्याने विचारला जातोय, की ज्यावेळेला आपण दाणे टाकतो, जैन कम्युनिटी त्याच्यासाठी दाणे टाकते, तर ती सगळ्या पक्ष्यांसाठी खरं तर असते. मात्र कबूतरच येऊन ती दाणं टिपतात. बाकी कुठले पक्षी तिथे आजूबाजूला दिसत नाहीत. चिमण्या कमी झालेल्या आहेत, पोपट कमी झालेले दिसतात. मग हे पक्षी येऊन खात नाहीत आणि कबूतरच खातात, असा एक प्रश्न सामान्य आणि साध्या नागरिकांचा आहे. नेमकं ह्याच्या मागचं कारण काय आहे, काय लॉजिक आहे याच्या मागे? ॲक्च्युली ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. जसं तुम्ही म्हणालात चिमण्यांचं पॉप्युलेशन कमी झालं आहे. ह्याला फक्त कबूतरच किंवा कबुतरांचं वाढलं आहे, ह्याला फक्त कबूतरच हे नाही आहेत, रिझन नाही आहेत. आपण आपल्या देशामध्ये काही कबुतरं खरं तर लोकल आहेत, बट दुसऱ्या प्रकाराची कबुतरं आणली जातात फॉर पिजन हंटिंग किंवा ते जे गेम्स असतात कबुतरांचे त्याच्यासाठी, ते आधी बंद करायला हवं. कारण त्याच्यातनं येणारी अजून कबुतरं ॲड होत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की चिमण्या कमी झाल्या आहेत, पोपटं कमी झाली आहेत, तर ह्याचं कारण हेही आहे की आपण झाडं तोडतो आहे. आपण ते राहणार कुठे? म्हणजे प्रत्येक पक्षीचं ओव्हरऑल राहणं आणि कुठे राहत आहेत, काय म्हणजे त्याच्यात डिफरन्स असतो. सो पोपटं चिमण्या कमी होत आहेत कारण ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे, झाडं आपण कापतो आहे आणि त्यांच्यासाठी अजून काही सोय नाही आहे. त्यामुळे ते हळूहळू मायग्रेट होत आहेत, कारण त्याच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला खरंच त्यांच्या भल्यासाठी जर काही करायचं असेल तर मग झाडं असावीत त्यांच्यासाठी. मी येते त्या विषयावर. तोच शेवटचा प्रश्न आपण घेऊया, की ज्या पद्धतीने काल एवढा जैन समाजाने हायकोर्टाच्या निर्णयाचं अवहेलना केली आणि तिथे जाऊन ज्या पद्धतीने दाणे टाकले, राडा केला, गोंधळ घातला, त्या पद्धतीने कदाचित जर झाडं वाचवण्यासाठी त्यांनी ही मेहनत केली असती किंवा त्यासाठी प्रयत्न केले असते, कारण अशा वेळेला कधीच कोणी समोर आलेले पाहायला मिळत नाही पर्यावरणवादी सोडल्यास. त्या गोष्टीकडे तुम्ही पेटा म्हणून कसं बघता? ह्या बाबतीत मी कुठल्याही पर्टिक्युलर कम्युनिटीबद्दल काही कमेंट करणार नाही आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की सगळ्यांनीच ओव्हरऑल जसं आपल्या शहरामध्ये आपण बघतो आहे बरेच पक्षी कमी झाले आहेत, तर सगळ्यांनीच ह्याच्यासाठी जर सगळ्यांना वाटत असेल की आपण काहीतरी करावं तर सगळ्यांनीच झाडं वाचवायचा प्रयत्न केला पाहिजे. एका पर्टिक्युलर कम्युनिटीचं नाही आहे हे. ॲज लॉंग ॲज तुम्ही जसं म्हणताय की काल खूप राडा झाला किंवा जे काय गोंधळ झाला आहे, मला वाटतं कारण खूप त्याच्यामध्ये एक वेदना आहे किंवा खूप एवढ्या वर्षांपासून जी काय ॲक्टिव्हिटी चालू आहे सडनली बंद झाल्यामुळे कदाचित तो एक रिॲक्शन झाली आहे. पण जसं मी म्हणाले, जर हळूहळू आपण एक हे केला, एक मिड सोल्युशन जर आपण शोधलं तर बरं होईल. म्हणजे पक्ष्यांचंही नुकसान नाही होणार. आणि जसं तुम्ही म्हणताय की रोग वगैरे होतात, तर ॲक्च्युली बऱ्याच स्टडीजमध्ये असं सापडलं की जवळ राहणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा असे स्पेसिफिक रोग काही नाही आहेत. त्याच्यापेक्षा जास्त रोग खरं तर आपल्याला पोल्ट्री किंवा बर्ड फ्लूमध्ये सापडले जातात. कबुतरांना बर्ड फ्लूही होत नाही. सो माझं एवढंच म्हणणं आहे की एक सडन बॅन न घालता आय थिंक एक सोल्युशन शोधावं ज्याच्यामुळे पक्ष्यांचंही नुकसान नाही होणार आणि लोकांच्या ह्या भावनेबद्दलही विचार केला जाऊ शकतो. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल राधिका. खरं तर मानव आणि पर्यावरण असे प्राणी याचा जो संघर्ष आहे तो कायमच नीलम सुरू राहिलेला पाहायला मिळतोय. पेटाच्या माध्यमातून देखील त्यांनी अनेक गोष्टी आपल्यापर्यंत आत्ता पोहोचवल्यात. नेमका आज कबुतरांसंदर्भात तर सुनावणी आहे, तर वंताराबद्दल देखील उद्या पुन्हा एकदा एक बैठक होणार आहे. तर ह्या सगळ्याचा नेमका निकाल काय येतो हे बघणं नीलम महत्त्वाचं ठरणार आहे. जी नक्कीच. धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.